नमस्कार, तेजंकुश या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अष्टविनायकांमधील दुसरा गणपती चिंतामणी. चिंतामणी थेऊर हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातला गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी. ब्रह्मदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. या संदर्भात आणखी एक कथा आहे. राजा अभिजित व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिल मुनींकडे असलेल्या चिंतामणी हे रत्न चोरले. कपिल मुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली. गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिल मुनींना दिले. मात्र कपिल मुनीने हे रत्न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते घातले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले. गणपतीचे मंदिर श्री मोरया गोसावी महाराज यांना थेऊर हे गाव इनाम असून सदर मंदिराची पुनर्बांधणी श्री मोरया यांचे नातू श्री धरणीधर महाराज देव यांनी बांधले. 100 वर्षांनंतर पेशव्यांनी तेथे भव्य व आकर्षक मंदिर व सभागृह बांधले. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. त्या काळी हे मंदिर बांधायला 40,000 रुपये लागले होते. युरोपियनकडून पेशव्यांना पितळाच्या 2 मोठ्या घंटा मिळाल्या होत्या. त्यातील एक महाडला असून दुसरी येथे आहे. वयाच्या 27व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला तेव्हा त्यांना येथे आणण्यात आले. या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची पत्नी रमाबाई त्यानंतर सती गेल्या. त्यांच्या स्मरणार्थ येथे बाग तयार करण्यात आली आहे. मोरया गोसावी यांना येथे सिद्धी प्राप्त झाल्याचे सांगितले जाते. श्री चिंतामणीचे मंदिर भव्य असून मंदिराच्या आवारात एक मोठी घंटा आहे. मंदिरातील मूर्ती स्वयंभू असून डाव्या सोंडेची असून आसन घातलेले व पूर्वभिमुख आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यात लाल मणी व हिरे आहेत. हे मंदिर आजही मजबूत स्थितीत आहे. तसेच मुळा मुठा नदीने वेढलेले हे श्री क्षेत्र थेऊर पुणे सोलापूर रेल्वे मार्गावरून पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणी गावापासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर आहे. असेच या व्हिडिओला लाईक, शेअर